नमस्कार फ्रेंड्स। तर आज आपण बघणार आहोत कोबीच्या वड्या कशा करायच्या ते। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। बारीक चिरलेला कोबी, कोथिंबीर, जिरे, हळद, धनेपूड, पांढरे तीळ आणि हे आपण लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे। बारीक चिरलेला कांदा, मीठ, चण्याचं पीठ, तेल आणि साखर। सर्वप्रथम आपल्याला ह्या सर्व भाज्या ज्या आहेत आणि हे मसाले सर्व एकत्र करायचे आहे। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, साखर टाकायची आहे आणि तेल टाकून गरजेप्रमाणे जसं लागेल तसं आपल्याला हे चण्याचं पीठ त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे सगळं मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये सर्व मसाले आपले मिक्स झाले पाहिजेत। तर आता आपल्याला हे सगळं वाफवून घ्यायचं आहे। ह्या पात्राला आपण वाफवून घ्यायचं जे भांडं आहे त्याला आपण ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण। आता हे पूर्ण आपण जे मळलेलं पीठ आहे ते ह्याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे। कोबी मी पुन्हा हे कोबी आणि कांदा व्यवस्थित अजून बारीक करून घेतला होता, म्हणजे तो क्रिस्पी लागतो खाताना। तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये। आता आपण हे भांडं जे आहे ते त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये हे शिजून तयार होऊन जाईल। तर आता आपण हे वाफवून घेणार आहोत। हे वाफवून तयार आहे, व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं पीठ। तर हे आपण काढून घेऊया। हे आता व्यवस्थित थंड झाल्यानंतर मग आपण ते कापून घेऊया। फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे। आणि आता ह्या वड्या ज्या आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। आता आपण हे शिजलेल्या वड्याचं पीठ जे आहे ते आता आपण व्यवस्थित काढून घेऊया। तर अशा प्रकारे हे आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। आणि आता तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये आपण ह्या कापून घ्यायच्या। थोड्या मोठ्याच कापणार आहे। आणि आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। आपलं तेल पण गरम होत आहे, तोपर्यंत आपल्या ह्या वड्या आपण व्यवस्थित चिरून कापून घ्यायचे। ठीक आहे। तर आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तीळ घालून घेऊया आणि आपण ह्या कापलेल्या ज्या वड्या आहेत त्या व्यवस्थित टाकून घेऊया। तुम्हाला तळायचे असतील तर तुम्ही तळू पण शकता, पण तळल्याने तेल आपल्या पोटामध्ये जास्त जाणार आहे। त्यापेक्षा तुम्ही कमी तेलामध्ये अशा फ्राय करून घ्या। तर आता आपण
ह्या वड्या ज्या आहेत त्या उलट्या करून घेऊया आणि ह्या वड्या आपल्याला आहे ना कमी गॅस ठेवायचा आहे आणि त्या भाजून घ्यायच्यात, तरच त्या क्रिस्पी होणार आहेत. कारण आपण ह्याच्यामध्ये बारीक कांदा आणि कोबी घातलेली आहे. आणि आत्ता आपण पूर्ण शिजल्यानंतर त्याच्यावरती लिंबू पिळलेला आहे, त्याच्यामुळे ती लिंबूची चव जी आहे, आंबटपणा, तोही मस्त लागणार आहे तुम्हाला. तर आता आपल्या ह्या सर्व वड्या व्यवस्थित उलटा करून झालेल्या आहेत. आता मागची बाजू पण आपण व्यवस्थित त्याला क्रिस्पी भाजून घ्यायची आहे. ह्याला आपण झाकायचं नाही आहे, उघडंच ठेवायचं आहे, कारण आपण झाकलं तर त्याला वाफ येईल आणि त्या नरम पडतील. फ्रेंड्स, तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा. आणि कोबी जर तुमच्याकडे असेल तर कोबी किंवा वेगळ्या भाज्या ज्या असतात त्याही टाकून तुम्ही ते करू शकता. मुलांना कसं आहे की भाज्या खात नाहीत, मग निदान अशा वड्या किंवा वेगवेगळ्या रेसिपी करून निदान त्या भाज्या तरी मुलांच्या पोटामध्ये जातील. आपल्याला लिंबू मी बऱ्याच रेसिपीजमध्ये यूज करते, कारण आत्ता सध्या जे चाललेले आहे परिस्थिती की कोरोनामध्ये आपल्याला सी विटॅमिनची जास्त गरज आहे. तर जर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला जर चव लागत असेल त्या पदार्थामध्ये जर लिंबू टाकून तुम्ही खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी पण खूप लाभदायक ठरणार आहे. तर आता आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या दोन्हीकडून व्यवस्थित क्रिस्पी भाजलेल्या आहेत. तर आपण ह्याला आता काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या कोबीच्या वड्या तयार आहेत. क्रिस्पी क्रंची कोबीच्या वड्या तुम्हालासुद्धा आवडतील. फ्रेंड्स, नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.